शक्य. खरं म्हणजे इकडे आल्यावर माझ्या आत्म्य माझी बोलती बंद झालेली आहे. एवढा चांगला क्राऊड बघून काय बोलावं तेच मला कळत नाही. आणि विशेषतः म्हणजे रसिकाबद्दल मी काय बोलू. आता गेले 14 महिने आम्ही एकत्र काम करत होतो. फार कमी असे आर्टिस्ट भेटतात, कमी मुली भेटतात की ज्या फक्त आपल्या कामावर लक्ष ठेवत असतात. अशी एक मी मुलगी पाहिली की स्ट्रेट काही दुसरे कुठे इकडे तिकडे कुठेही लक्ष नाही, आपल्या कामावर लक्ष. आणि मुळात म्हणजे तिला केलेला विनोद कळायचा हो. मला एक लाफा पडला असता कधीतरी, पण नाही, तिला मी बोललेलं प्रत्येक वर्ड कळायचा. किंबहुना तिला जर मी एखादी सूचना केली की हे असं केलंस तर कसं होईल, तर ती करून बघायची. म्हणजे इथे कुठेही मानी स्वभाव दिसत नाही की मी करते तेच बरोबर आहे. आणि ती करायची आणि छान छान करायची. त्यामुळे मला वाटतं या 14 महिन्यात तिच्या अभिनय कारकिर्दीमध्ये थोडी तरी भर पडली असतात. पण मी एक निश्चित असं म्हणेन की मला आणि निवेदिताला एक चांगली मैत्रीण मिळाली. हे गेले 14 महिने जे तिच्यावर काढले ते मी कधीही विसरू शकत नाही. फार आनंदाचे गेले आणि याच्या पुढे याचंही जातील असं मला वाटतं. आणि माझी खात्री आहे त्याबद्दल. एकंदर मी दोघांना बघितल्यावर तर मी पहिल्यांदाच ओळखलं की दोघे एकमेकांना पूरक दिसत आहेत स्वभावाने. माझ्या सदैव सदिच्छा तुमच्या पाठीशी राहतील. कारण मला आवडलेले दोघी जण आहेत. मला फार क्वचित माणसं आवडतात, त्यातले हे लोक आहेत. मी यांना नेहमी सदिच्छा देईन. मी सतत तुमच्या पाठीशी असेल. इच्छिते की अतिशय डिसेंट फोकस्ड मुलगी आणि खूप छान ॲक्ट्रेस आहे. आणि मला एक तिचा शब्द तिने सांगितलेला मला खूप आवडेल तुम्हाला सांगायला. की तिला म्हटलं तर पुढे ही अशोक मामा सिरियल न्यायची आहे. ते म्हणजे नाही, मी ठरवलं आहे माझं लग्न झाल्यावरती पहिल्यांदा मला सासरच्यांच्या बरोबर बॉन्ड क्रिएट करायचं आहे. हे आत्ताच्या एका मॉडर्न मुलीला वाटणं की लग्न झाल्यावरती मी काम करणारच आहे, पण मला माझ्या सासरच्यांच्या बरोबर बॉन्ड क्रिएट करायचं. हे तिचे शब्द मला इतके आवडले. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्यांचं नाव निवेदिता आहे, त्याच्यामुळे ती छान असणार. मध्ये लग्न 2 व्यक्तींमध्ये होत नाही, 2 परिवारांमध्ये होतात. तर तुमच्या दोन्ही परिवारांना खूप खूप शुभेच्छा.